नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सोयाबीनची खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। राज्यात हमी भावाने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीला मान्यता मिळाली आहे। शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून 15 नोव्हेंबरपासून खरेदीला सुरुवात होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघाने दिली आहे। पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यात नाफेड आणि NCCF-साठी सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे मित्रांनो। सोयाबीनचा हमीभाव केंद्र सरकारने यंदा प्रति क्विंटल 5,328 रुपये जाहीर केला। तसेच मुगाचा व उडदाचा हमीभाव प्रत्येकी 7,768 रुपये व 7,800 रुपये जाहीर केलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, राज्यात नाफेडीची खरेदी अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यात होणार आहे मित्रांनो। तर NCCFच्या माध्यमातून नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात खरेदी होणार आहे मित्रांनो। शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पॉश मशीनद्वारे करण्यात येईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा 7/12 उतारा, पीक पेरा इत्यादी कागदपत्रांसह नोंदणीकरता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे। खरेदीकरिता SMS आल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर B. डुबे पाटील आणि संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे मित्रांनो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट मिळत राहील।